श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 35वा कचदेवी आणि आख्यान सीमांतिनीची कथा। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण दाम्पत्यास रुद्राध्यायाचे महात्म्य सांगितले। त्यानंतर काय घडले? सिद्ध म्हणाला, त्यानंतर दत्त विप्राची पत्नी श्री गुरु श्री नृसिंह सरस्वतींना म्हणाली, स्वामी, पुढे आमची गती काय? आमचा उद्धार व्हावा अशी तीव्र इच्छा आहे। आपण आम्हाला मंत्रोपदेश देऊन कृतकृत्य करावे अशी प्रार्थना आहे। श्री गुरु म्हणाले, मुली, स्त्रियांनी पतीची मनोभावे सेवा करावी। त्यांच्यासाठी पतिव्रता धर्माचे पालन हेच कर्तव्य, हीच भक्ती आणि हाच जीवन मंत्र। त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते असा पूर्वापार अनुभव आहे। ब्राह्मणी म्हणाली, गुरुदेव, आपले बोलणे ऐकून माझे मन साशंकित झाले आहे। कृपा करून त्या संदर्भातील एखादा अनुभव सांगा। श्री गुरु म्हणाले, पूर्वी देव आणि दैत्यांमध्ये सारखी युद्ध होत असत। शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु। त्यांना संजीवनी मंत्र अवगत होता। युद्धात मरण पावलेल्या दैत्यांना ते आपल्या मंत्रविद्येने पुन्हा जीवन करीत असत। त्यामुळे दैत्यांचे सामर्थ्य वाढले होते। देवांना त्यांच्यावर विजय मिळवणे अशक्य प्राय होऊन बसले। काय करावे? इंद्राला मोठा प्रश्न पडला। त्याने कैलासावर जाऊन शंकराला सर्व वस्तुस्थिती सांगितली। त्यामुळे त्याला राग आला। त्याने नंदीला आज्ञा केली, तू शुक्राचार्याला ताबडतोब येथे घेऊन ये। त्याप्रमाणे नंदी धावत गेला आणि ध्यानमग्न शुक्राचार्यांना तोंडात धरून घेऊन आला। शंकराने क्षणाचाही विलंब न लावता त्यांना गिळून टाकले। हे वृत्त समजतात दैत्यांमध्ये एकच हाहाकार माजला। शुक्राचार्य कित्येक दिवस शंकराच्या पोटातच अडकून पडले होते। कालांतराने ते शिवाच्या मूत्र मार्गाने बाहेर पडले। ते शंकराला कळलेच नाही। त्यामुळे शंकराचार्यांना भार्गव हे नाव पडले। मुक्तता झाल्यावर ते पुन्हा संजीवनी मंत्र प्रयोगाने दैत्यांना जिवंत करू लागले। इंद्राला चिंतेने ग्रासले। त्याने देवगुरु बृहस्पतींची भेट घेतली व म्हणाला, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करतात। त्यामुळे ते सारखे युद्ध प्रवृत्त होतात। अशा परिस्थितीत त्यांचा सामना कसा करायचा? त्यांच्यासारखे सामर्थ्य आपल्यापाशी नाही। देवांची शक्ती क्षीण झाली तर ती पुन्हा प्राप्त होण्यास वेळ लागतो। यावर काय उपाय करावा? आपणच मार्गदर्शन करा। बृहस्पती म्हणाले, देवेंद्रा, संजीवनी मंत्र षटकर्णी झाल्याशिवाय शुक्राचार्यांचे सामर्थ्य कमी होणार नाही। तू त्या दृष्टीने प्रयत्न कर। त्यासाठी कोणाला तरी विद्यार्थी म्हणून गुप्त वेशाने त्यांच्याकडे पाठव। त्याने शुक्राचार्यांची सेवा करून त्यांचा विश्वास संपादन करावा व संधी मिळताच संजीवनी मंत्र प्रयोग शिकून घ्यावा। इंद्र म्हणाला, गुरुवर्य, तुमचा पुत्र कच हा एकपाठी व अति चाणाक्ष आहे। त्याला पाठवायचे का? ते मान्य करून बृहस्पतींनी कचाला बोलविले। त्याला सर्व योजना नीट समजावून सांगितली। म्हणाले, बाळ, तू ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या रूपाने शुक्राचार्यांकडे जा। त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घे। युक्तिप्रयुक्तीने संजीवनी मंत्र शिकून परत ये। त्याचप्रमाणे कच देवलोक सोडून ब्राह्मण कृमाच्या रूपाने शुक्राचार्यांच्या आश्रमात गेला। शुक्राचार्यांना विनम्र नमस्कार करून तो म्हणाला, गुरुजी, मी आपली कीर्ती ऐकून विद्याभ्यास शिकण्याच्या इच्छेने आलो आहे। तुम्ही प्रेमळ आहात। माझा स्वीकार करा। मला शिकवा। मी आपली सेवा करीन। देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या। ती त्यावेळी तेथेच होती। ती आपल्या पित्याला म्हणाली, तात, हा ब्राह्मण जिज्ञासू आणि सुशील आहे। चांगल्या उद्देशाने आला आहे। त्याला शिष्य करून विद्याभ्यास शिकवा। कच अतिशय सुंदर व सुलक्षणी होता। त्याला पाहताच देवयानीचे मन त्याकडे आकर्षित झाले। हा आपला पती झाला तर किती बरे होईल, पण त्यासाठी याचे येथे राहणे गरजेचे आहे असा विचार करूनच तिने पित्याला तसा आग्रह केला होता। शुक्राचार्यांनी आपल्या लाडक्या कन्येचे ऐकले। कचाला आपल्या शिष्य करून घेतले। तो त्यांच्या आश्रमात राहून विद्याभ्यास करू लागला। काही दिवसांनी दैत्यांना कच व कपट वेशाने संजीवनी विद्या शिकण्यासाठी आलेला आहे
त्याला देवांनी पाठवले ही गोष्ट माहीत झाली. ते सावध झाले. देवांचा हा डाव आपण हाणून पाडायचा असे ठरवून ते संधीची वाट पाहू लागले. एकदा कच समिधा आणण्यासाठी रानात गेला होता. शुक्राचार्यांनी काही दैत्यांनाही त्याच्याबरोबर पाठविले होते. त्यांनी कच्याला मारून टाकले आणि समिधा घेऊन आश्रमात आली. बराच वेळ वाट पाहूनही कच आला नाही. तेव्हा देवयानी चिंतामग्न झाली. कच आश्रमात आल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असे तिने पित्याला स्पष्ट सांगून टाकले. तिची निर्वाणीची भाषा ऐकून शुक्राचार्य काळजीत पडले. त्यांनी अंतर्दृष्टीने पाहिले असता कच्याला कोणीतरी ठार केल्याचे दिसले. देवयानीने मन राखण्यासाठी त्यांनी संजीवनीचा प्रयोग करून त्याला जिवंत केले व तो आश्रमात परत आला. या घटनेनंतर दैत्य कचाचा अतिशय द्वेष करू लागले. पुढे संधी मिळताच त्यांनी कचाचा घात केला. त्याच्या देहाचे असंख्य तुकडे करून तशा दिशांना फेकून दिले. सायंकाळ झाली. कच परतला नाही म्हणून देवयानी शोक करू लागली. पुन्हा तोच हट्ट. शुक्राचार्यांनी त्याला पुन्हा जिवंत केले. दैत्यांनीही ईर्ष्येने पेटले होते. शुक्राचार्य कन्येवरच्या प्रेमापोटी आपल्या शत्रूला जिवंत करतात हे त्यांना पटतच नव्हते. त्यांच्या कायमचा बंदोबस्त करायचा म्हणून त्यांनी एक अघोरी कृत्य केले. शुक्राचार्य मद्यपान करीत असत म्हणून त्यांनी कचाला मारून त्याचे शरीर जाळून टाकले. ती राख मद्यामध्ये मिसळून त्या बेसवत क्षणी ते मद्य शुक्राचार्यांना प्यावयास दिली. आता कचाचे जिवंत होणे शक्यच नव्हते. आपला हेतू सफल झाला म्हणून दैत्यांनी सुटकेचा श्वास घेतला. देवयानीचा आक्रोश, शुक्राचार्याची हतबलता, पुन्हा तीच परिस्थिती. शुक्राचार्यांनी अंतर्दृष्टीने संपूर्ण त्रिभुवनात शोध घेतला पण कच दिसला नाही. तो रक्षारूपाने आपल्या पोटात आहे हे कळताच त्यांना मोठा धक्का बसला. काय करावे ते संभ्रमात पडले. त्यांनी देवयानीला वस्तुस्थितीची कल्पना दिली. म्हणाले, तू कचाचा नाद सोड. त्याला विसरून जा. त्याला जिवंत केल्यास माझा मृत्यू निश्चित आहे. देवयानी म्हणाली, कचावर माझे प्रेम आहे. मी त्याला मनाने वरले आहे. तुम्ही स्वतःच्या प्राणभयाने त्याला जिवंत करू शकत नसाल तर मीच प्राणत्याग करेन. शुक्राचार्य म्हणाले, संजीवनी मंत्र मला एकट्यालाच माहीत आहे. मी मेलो तर मला कोण उठवील? देवयानीने त्याचे पाय धरले व म्हणाली, कचाशिवाय मी जगूच शकत नाही. तसे तुमचेही मरण इच्छित नाही. तुम्ही तो मंत्र मला शिकवा. कचाला जिवंत करताना तुम्हाला मरण आले तर मी तुम्हाला जिवंत करेन. शुक्राचार्य म्हणाले, मुली, स्त्रियांना मंत्र सांगू नये असे शास्त्र वचन आहे. संजीवनी मंत्र षटकर्णी झाल्यास त्याचा प्रभाव नष्ट होईल. मी काय करू? देवयानी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही तुमचा मंत्र घेऊन बसा. मी पात्र प्राणत्याग करणार. बोलता बोलता शोक अनावर होऊन ती मूर्छित पडली. शुक्राचार्यांना तिची अवस्था पाहावेना. तिच्या मायेने तो विवश झाला. त्यांनीच त्याला सावध केले. तिला संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्याचा प्रयोग कसा करायचा ते नीट समजावून सांगितले. शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचानेही तो ऐकला. तो 3 वेळा म्हणून नीट पाठ केला. देवांचा हेतू सफल झाला होता. संजीवनी मंत्रासारखे अमोघ रत्न त्यांना प्राप्त झाले होते. शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने कचाला जिवंत केले. तो त्यांचे पोट फाडून बाहेर आला. गतप्राण झालेल्या शुक्राचार्यांनी देवयानीने जिवंत केले. कचाने त्यांना वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, मी आपल्याकडे विद्याभ्यास करतो. हे दैत्यांना मान्य नाही म्हणूनच ते वारंवार माझा वध करतात. कृपा करून मला निरोप द्या. तो जायला निघाला म्हणून देवयानीला वाईट वाटले. ती त्याला म्हणाली, तुझ्या प्राप्तीसाठी मी काय केले ते मलाच माहीत. माझ्या प्रेमाचा अव्यय करू नकोस. माझ्याशी लग्न कर. मी मनोमन तुलाच वरले आहे. ते ऐकून कच म्हणाला, देवयानी, हे तू काय म्हणते आहेस? गुरुकन्या ही भगिनी समान असते. हे कसे विसरतेस? तू मला जिवंत केलेस म्हणून तू मला माते समान आहेस. अर्थात मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. तेव्हा देवयानी संतापून म्हणाली, तू माझ्या इच्छेवर पाणी फिरवलेस. माझी उपेक्षा करून तू माझ्या पदरी जी निराशा टाकलीस त्याबद्दल मी तुला असा शाप देते की तू शिकलेली संजीवनी मंत्र तुला उपयोगी पडणार नाही. कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. आता माझे वचन ऐक. तुला ब्राह्मण पती मिळणार नाही.
तुझ्या पित्याला संजीवनी मंत्र येत असला तरी तो अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे यापुढे तो निष्फळ होईल. देवांना मात्र याचा उपयोग होईल. देवयानीला प्रतिशाप देऊन कच देवलोकी गेला. कार्यसिद्धी झाली म्हणून इंद्रादिक सर्वांना आनंद झाला. त्यानंतर शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही. श्री गुरु पुढे म्हणाले, मुली, म्हणूनच स्त्रियांना उपदेश करू नये असा संकेत आहे. त्यांच्यासाठी पतीची सेवा हीच साधना, हाच मंत्रोपदेश. त्यांनी पतीच्या किंवा गुरुच्या आज्ञेने व्रते, उपवास आदी गोष्टी कराव्यात. तेव्हा ती साध्वी म्हणाली, गुरुदेव, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या चरणी आमची भक्ती अखंड राहील असा आशीर्वाद द्या. आमच्या कल्याणासाठी एखादे व्रत सांगा. तुम्ही सांगाल तसेच आम्ही वागू. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण दाम्पत्यात सोमवारचे शिवव्रत करावयास सांगितले व त्या ब्राह्मणाचे महात्म्य विशद करणारी एक पुरातन कथा सांगतो. ती कथा तुला सांगतो, तरी लक्षपूर्वक ऐक. सीमंतिनीची कथा. प्राचीन काळी नैमिष्य अरण्यात चाललेल्या यज्ञसत्रात महामुनी सूत श्रोत्यांना मार्गदर्शन करीत होते. एके दिवशी शौनकादिक ऋषींनी त्यांना विचारले, हे मुने, आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आचरणास सुलभ व फलदायी असे एखादे उत्तम व्रत असल्यास सांगावे. सूत म्हणाले, श्रोते हो, शंकर भगवान हे त्वरित प्रसन्न होणारे दैवत आहे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते आपल्या भक्तांच्या सर्व इष्टकामना पूर्ण करून त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेतात. त्यांची प्रसन्नता लाभून आपले कल्याण व्हावे असे ज्यांना वाटते त्यांनी सोमवारचे शिवव्रत करून त्यांची आराधना करावी. या व्रतामध्ये सोमवारी उपवास करावा. सकाळी किंवा सायंकाळी प्रदोष समयी शिवाची पंचोपचारे अथवा षोडशोपचारे पूजा करावी. सायंकाळी भोजन करावे. मनावर व इंद्रिय वृत्तींवर नियंत्रण ठेवावे. ब्रह्मचारी, कुमारिका, गृहस्थ, सुवासिनी, विधवा स्त्रिया अशा कोणीही हे व्रत करावे. या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा स्कंद पुराणात आहे, ती सांगते. पूर्वी आर्याव्रतात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. तो पुण्यवान, न्यायप्रिय, पराक्रमी, धर्मात्मा व ऐश्वर्य संपन्न होता. त्याला एक कन्या होती. ती अतिशय सुंदर व सुलक्षणी होती. तिचे नाव सीमंतिनी. तिच्या जन्मानंतर विद्वान ज्योतिषांनी तिचे भविष्य सांगितले. ते म्हणाले, राजा, ही कन्या सूर्यासारखी तेजस्वी, चंद्रासमान शांत स्वभावाची, लक्ष्मीसारखी रूपवान, उमेसारखी गुणवान व जानकीसारखी महान पतिव्रता होईल. हिची मोठी कीर्ती होईल. ही पतिसमवेत पुष्कळ वर्ष राज्य करेल. ते ऐकून राजाला अत्यानंद झाला. त्याने सर्वांना भरपूर द्रव्य दक्षिणा दिली. त्या ज्योतिषांमध्ये एक ब्राह्मण स्पष्ट वक्ता होता. तो म्हणाला, हे राजा, या सर्वांनी वर्तवलेले भविष्य खरे असले तरी पत्रिकेतील ग्रहदशेप्रमाणे ह्या कन्येच्या 14व्या वर्षी वैधव्य योग आहे. ते ऐकून राजाला मूर्छा झाली. त्यांनी पत्नीनेही चिंतेने व्याकुळ झाली. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. ती 7 वर्षाची झाली. राजाच्या मनात तिच्या विवाहाचे विचार येऊ लागले. पण पुढील भविष्य माहीत असल्यामुळे त्याला धीर होत नव्हता. एकदा सीमंतिनी मैत्रिणी समवेत खेळत असताना एक सखी तिला म्हणाली, राजकन्ये, तुझ्या पत्रिकेत 14व्या वर्षी वैधव्य योग आहे असे मी ऐकले आहे. ते ऐकून सीमंतिनीला खूप वाईट वाटले. ती एकसारखी चिंता करू लागली. काही दिवसांनी याज्ञवल्क्य ऋषींनी पत्नी मैत्रेयी राजपरिवाराला भेटण्यासाठी आली. सीमंतिनीने तिला वंदन केले. तिला आपली चिंता सांगितली व म्हणाली, माते, तू तपस्विनी आहेस, महान पतिव्रता आहेस. मी तुला शरण आले आहे. माझा सांभाळ कर. माझे सौभाग्य स्थिर राहील असा एखादा उपाय सांग. सीमंतिनीचे सौंदर्य, शालीनता, विनम्रता व तिच्या डोळ्यातील आर्तता पाहून मैत्रेयीला करुणा आली. तिने सीमंतिनीला जवळ बोलावून घेतली. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला व म्हणाली, मुली, तू शंकराला प्रसन्न करून घे. त्यासाठी सोमवारचे व्रत कर. या दिवशी उपवास करावा. सकाळी स्नान करून पितांबर नेसावा.
शंकराची शांत चित्ताने पूजा करावी. त्याला अभिषेक केल्याने पाप नाहीसे होते. गंधाक्षता व फुले अर्पण केल्याने सौभाग्य अखंड राहते. दुःख, धूप, दीप, नैवेद्य व तांबूल अर्पण केल्याने ऐश्वर्य व तेज प्राप्त होते. नमस्कार केल्याने चारी पुरुषार्थ साध्य होतात आणि त्याचा नामजप केल्याने अष्ट ऐश्वर्य भोगावयास मिळते. त्याच्या प्रित्यर्थ ब्राह्मणाला भोजन दिल्याने सर्व देवता तृप्त होतात. सोमवारचे व्रत करून त्या गौरीहराचे पूजन केल्याने भय, क्लेश, संकटे व महादुःखांचे निवारण होते. तू हे व्रत कर, म्हणजे शरीराच्या कृपाप्रसादाने, शंकराच्या कृपाप्रसादाने तुझे कल्याण होईल. मैत्रिणीने तिला व्रतविधी समजावून सांगितला. त्याप्रमाणे सीमांतिनीने बालवयातच सोमवारचे व्रत सुरू केले. सीमांतिनी उपवास झाली. राजाने दैवांवर हवाला ठेवून वर संशोधनास प्रारंभ केला. त्यांच्या मंत्र्यांनी देशोदेशी जाऊन सीमांतिनीला अनुरूप अशी स्थळे आणली. त्यावर विचार विमर्श करून नल दमयंतीच्या वंशातील इंद्रसेन राजाचा पुत्र चित्रांगद याच्याशी तिचा वांगनिश्चय करण्याचा ठरवला. उभय पक्षी बोलणी झाली. देशोदेशीच्या राजांना आमंत्रण केले. ठरलेल्या शुभ मुहूर्तावर चित्रांगद व सीमांतिनीचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. वराडी मंडळी आपापल्या नगरात पोहोचली. चित्रवर्मा राजाने आपल्या जामाताला व कन्येला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यांचे खूप गोड कौतुक केले. त्यावेळी सीमांतिनी 14 वर्षांची झाली होती. श्वशुरगृही राहत असताना एके दिवशी राजपुत्र चित्रांगद जलक्रियेसाठी गेला. त्याबरोबर अंगरक्षक व अन्य सेवकही होते. नौका विहार केल्यानंतर चित्रांगदाने पोहण्यासाठी यमुनेच्या अथांग पात्रात उडी घेतली आणि काही काळाच्या आधीच तो पाण्यामध्ये अदृश्य झाला. राजपुत्र बुडाल्याचे कळताच दोन्ही तटावरील सैनिकांनी एकाच घबराट पसरली. नावाड्यांनी व उत्तम पोहणाऱ्यांनी पात्रता उड्या घेऊन राजपुत्राचा सर्वत्र शोध घेतला, पण उपयोग झाला नाही. हे वृत्त हा म्हणता सर्व नगरात पसरले. राजा राणी यांच्या दुःखाला पारावरच नव्हता. या बा शंकरा, तू माझी उपेक्षा केलीस. माझे व्रताचरण वाया गेले. भक्त रक्षक, हे तुझे ब्रीद आज खोटे ठरले. आता जाणून काय करू? असा आक्रोश करीत ती प्राणत्यागास उद्युक्त झाली. इंद्रसेनही तातडीने गेला. शोकसागराला भरती आली. दुःखाने आभाळच फाटले होते. तेथे कोणी कोणाचे सांत्वन करावे? वातावरणात जीवघेणी खिन्नता भरून राहिली होती. मिळाल्याशिवाय तिने सहगमन करण्याचे ठरविले, पण राजपुत्राचे शव मिळाल्याशिवाय तिने प्राणत्याग करू नये असे ब्राह्मणांनी निक्षून सांगितले. मंत्र्याची, दोन्ही राज्यांची व राज्यस्त्रियांची समजूत काढून त्यांना महालात गेले. इंद्रसेन राजधानीत परतला. पुत्रशोकाने तो इतका खचून गेला होता की राज्य कारभारात त्याचे लक्षच लागले नाही. ही संधी साधून त्याच्या गोत्रजांनी त्याला व त्याच्या पत्नीला कैद करून सर्व राज्य बळकावले. सीमांतिनीवर झालेला हा दुसरा आघात. ती पार उन्मळून गेली. चित्रवर्माने तिला धीर दिला. तो म्हणाला, तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे? तूच हतबल झालीस तर आम्ही काय करावे? तू विधवा नाहीस. आपण काही काळ वाट पाहू. तू तुझे सोमवारचे व्रत चालू ठेव. सीमांतिनीच्या मैत्रीच्या वचनावर अढळ विश्वास होता. तिने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले व सोमवारचे व्रत पूर्वीप्रमाणे भक्तिभावाने आचरू लागली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र चित्रांगदाला नागकन्या यांनी अमृत शिंपडून सावध केले. त्याला पाताळात घेऊन गेल्या. पाताळ नगरीची अनुपम रचना पाहून चित्रांगदा अक्षरशः थक्क झाला. तेथील वैभवाचे काय वर्णन करावे? तेथे अतिभव्य आणि रत्नखचित अशी गोपुरे होती. रत्नमाणकांनी सजवलेले स्वर्णमहाल होते. नागकन्यांनी त्याला दैत्यव्यमान अशा राज्यसभेत नेले. तेथे सर्वच सर्पांचाच संचार होता. पाताळाचा राजा तक्षक हा एका भव्य सिंहासनावर बसला होता. त्याच्या अलंकाराचे, वस्त्राचे, चामरांचे तेज सर्वत्र पसरले होते. त्याला पाहून चित्रांगदाने नमस्कार केला. आपल्या सभेत एका मनुष्याला पाहून तक्षकाला नवल वाटले. त्याने नागकन्यांकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला.
मग चित्रांगदाची चौकशी केली. चित्रांगदाने त्याला स्वतःबद्दलची सर्व माहिती सांगितली व म्हणाला, हे नागराज, माझी पूर्व पुण्याई आज फळास आली असल्याने आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो. त्याचा विनय पाहून तक्षकाला परम संतोष वाटला. त्याने चित्रांगदाला अभय दिले व म्हणाला, कुमारा, तुझ्या घरी कोणत्या देवाची पूजा व आराधना करतात? चित्रांगद म्हणाला, नागराज, वेद ज्याची स्तुती करतात, तक्षक आणि शेष हे ज्यांची कुंडले आहेत, सारे विश्व ज्याच्या अधीन आहे, त्या शंकराची आम्ही भक्ती करतो. तेव्हा तो शिवभक्त म्हणाला, कुमारा, माझे नगर अतिशय रमणीय व सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त आहे. येथे अमृताच्या विहिरी आहेत, कल्पतरू आहेत, येथे रोग पीडा मरण नाही. तू येथे सुखाने राहा. चित्रांगद म्हणाला, महाराज, आपल्या आग्रहाबद्दल धन्यवाद. आता माझी विनंती ऐका. मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. माझा विवाह सुद्धा नुकताच झालेला आहे. मी नदीत बुडाल्यामुळे ही सर्व मंडळी दुःखाने व्याकुळ झाली असतील. मला पाहिल्याशिवाय त्यांना धीर येणार नाही. आपण माझे प्राणरक्षण करून जे औदार्य दाखवले आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. कृपा करून मला परत पाठवा. तक्षकाला त्याचे म्हणणे पटले. त्याने चित्रांगदाला अमृत पाजले, त्याला अमूल्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे दिली, एक उत्तुंग अश्व दिला. ते माझे स्मरण करताच मी तुझ्याशी साह्यार्थ धावत येईल असे अभिवचन दिले. आपल्या एका पुत्राला त्याच्या समवेत जाण्यास सांगितले. चित्रांगदाने तक्षकाला वंदन केले, अत्यंत आपुलकीने त्यांचा निरोप घेतला व अश्वारूढ होऊन तीव्र गतीने आपल्या नगराकडे निघाला. तो जेथे बुडाला होता त्याच जागेवर तो 3 वर्षांनी अश्वारूढ अवस्थेत पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आला. तो सोमवारचा दिवस होता. व्रतस्थ सीमांतिनी आपल्या सख्यांसह स्नानासाठी यमुनेवर आली होती. तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही. ती सख्यांना म्हणाली, काय हे आश्चर्य, हा अश्वारूढ तरुण कोण आहे? हा इच्छारूपधारी राक्षस तर नसेल? हा किती तेजस्वी दिसत आहे. त्याचा अंग सुगंध येतपर्यंत दरवळतो आहे. त्याच्याबरोबर कोणी नागकुमार असावा असे वाटते. तिने भीतच त्याच्याकडे पाहिले. तो आपल्या पतीसारखा दिसतो आहे अशी शंकाही तिच्या मनात येऊन गेली, पण तसे मानायला तिचे मन तयार होईना. चंद्राकांताने तिच्याकडे पाहिले आणि तोही संभ्रमात पडला. तो मनोमन विचार करू लागला, ही तरुणी सीमांतिनी सारखी दिसत आहे, पण ही इतकी नेसते आणि कृश का बरे दिसते? भाळी कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, हा काय प्रकार आहे? तो अश्वारूढावरून खाली उतरला. तिच्यापाशी जाऊन तिची आस्थेने विचारपूस केली. सीमांतिनीने लज्जेने काहीच बोलली नाही. तिच्या सख्यांनी तिचे नाव, गाव, कुळ, गोत्र सांगितले. त्यापुढे म्हणाले, महाराज, हिचे पती राजपुत्र चित्रांगद यांचे 3 वर्षापूर्वी यमुना डोहात बुडून निधन झाले. तेव्हापासून ही शिवव्रताचे आचरण करीत पतिवियोगाचे दुःख शोषित विधवेचे आयुष्य जगीत आहे. त्यांनी पुत्रवियोगाने तिच्या सासऱ्यांनी काय अवस्था झाली आहे तेही सांगितले. ते सर्व ऐकून चित्रांगदाला मोठा धक्का बसला. तो संतापाने पेटून उठला होता व वर करणी काहीही दर्शवले नाही. मग सीमांतिनीनेही त्याची चौकशी केली. ती म्हणाली, तुम्ही माझी ज्या मायेने विचारपूस केली त्यामुळे तुम्ही मला जवळचे नातलग वाटत आहात, पण तुम्ही स्वतःबद्दल काहीच बोलत नाही. मग तुम्ही आहात तरी कोण? देव, सिद्ध, गंधर्व की किन्नर? तुम्हाला पूर्वी पाहिल्यासारखे वाटते पण संदर्भ लागत नाही. बोलता बोलता तिला पतीची इतकी आठवण झाली की ती शोक वेगाने रडू लागली. राजपुत्राला ही अतिशय वाईट वाटत होते, पण तो तटस्थ राहिला. त्याने सीमांतिनीचे मृदू शब्दाने सांत्वन केली. मग एकांतात तिचा हात धरून हळुवारपणे म्हणाला, माझे नाव सिद्ध असे आहे. तुझ्या व्रत पुण्याईने तुझा पती सुखरूप आहे. तो माझा प्राणप्रिय सखा आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुम्हा दोघांची भेट घडवून आणणार आहे. हे शंकराची शपथ घेऊन सांगतो. आता शोक करू नकोस. ते ऐकता सीमांतिनीला आनंदाचे रडू झाले. सिद्धाचे रूप
त्याचे बोलणे, त्याची आपुलकी, त्याचा स्पर्श या सर्व गोष्टींवरून तो चित्रांगदच आहे असे तिचे मन ग्वाही देत होते. पण तसा निश्चय होत नव्हता. ती साशंकित होऊन स्वतःशीच विचार करू लागली. मेलेला मनुष्य जिवंत कसा होईल? हा सिद्ध आपल्याला वेडी आशा दाखवत आहे. याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येत नाही. पण मी ज्या निष्ठेने व्रताचरण करीत आहे ते पाहून शिव प्रसन्न झाले तर काही अद्भुत होऊ शकते. मैत्रेयीचे वचन अनुभूतीतूनच आलेले आहे. तिच्या मनाची द्विधा अवस्था पाहून चित्रांगदाने तिचा निरोप घेतला आणि तक्षक पुत्रासह वायुयोगाने आपल्या राज्याकडे निघाला. राजधानीच्या वेशीवर येता चित्रांगदाने तक्षक पुत्राला नगरात पाठविले. तो तडक राजसभेत गेला आणि शत्रू राजाला उद्देशून म्हणाला, चित्रांगद यमुनेत बुडाला होता, पण तो सुखरूप आहे. तो तक्षकाच्या भेटीसाठी पाताळात गेला होता. तेथे तक्षकांचे सख्य संपादन करून व सर्व सामर्थ्यवान बनून तो मायदेशी परतला आहे. मी तक्षकाचा मुलगा असून त्याचा दूत म्हणून येथे आलो आहे. चित्रांगदाच्या मृत्यूचे खचलेल्या तुमच्या स्वामीला व त्याच्या पत्नीला आधार द्यायचा सोडून तुम्ही कारागृहात डांबले, राजद्रोह करून त्यांचे राज्य बळकावले. या अपराधाला क्षमा नाही. आता मुकाट्याने त्यांना शरण जा, त्यांचे राज्य त्यांना परत करा, नाहीतर मी तुमचे परिपत्य करतो. तक्षक पुत्राचा तो आवेग पाहून, त्याच्या बोलण्यातील धमक पाहून त्या दरबारात उपस्थित असलेले सर्व शत्रू प्राणपणाने अक्षरशः थरथर कापू लागले. इंद्रसेन राजाला व त्याच्या पत्नीला बंदीगृहातून तात्काळ मुक्त केले. त्यांना उत्तम वस्त्राभूषणे देऊन सन्मानाने पुन्हा राजसिंहासनावर बसविले. त्यांचे पाय धरून वारंवार क्षमायाचना केली, जीवदान मागितले. इंद्रसेन संभ्रमात पडला. तेव्हा तक्षक पुत्राने पुढे येऊन त्याला सर्व वृत्तांत सांगितला. त्याच्या मुखातून चित्रांगद जिवंत असल्याचे कळताच त्याला आनंद तिरिकेने मूर्छा झाली. तक्षक पुत्राने साऊत केले. इंद्रसेनाने नगरात दवंडी पिटवून लोकांना साखर वाटली. राजपुत्राच्या आगमनाचे वृत्त कळताच प्रजाननाने मोठा आनंदोत्सव साजरा केला. नगर शृंगारले, गुढ्या तोरणे उभारली. इंद्रसेन आपल्या परिवारासह मोठ्या उत्साहाने पुत्र भेटीस निघाला. मंगलवाद्याचे ध्वनी आसमंती धुमू लागले. चित्रांगदाला पाहताच राजा व राणीला अक्षरशः गलबलून आली. त्याला आलिंगन देऊन त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्या मिलनाने काय वर्णन करावे. राजा पुत्र योगाने त्याची काय अवस्था झाली होती ते सांगताच चित्रांगदाला खूपच दुःख झाले. आपले माता पिता दुःखात असताना आपण तक्षकाकडे सुखोपभोग घेत होतो या विचाराने तो पश्चाताप करू लागला. त्याने माता पित्यांचे पाय धरले, घडलेल्या प्रमादाबद्दल क्षमा मागितली. तो भावंडांना भेटला, आप्तेशांना व मित्रांना भेटला. त्यांनी त्यांना वाजत गाजत नगरात आणले. इंद्रसेनाने तक्षक पुत्राचा मोठा सन्मान केला. उपकार करत्या तक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याच्या पुत्राला प्रेमाने निरोप दिला. चित्रांगदाने तक्षकाने दिसलेल्या भेटवस्तू पित्याला अर्पण केल्या. पाताळातील सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून इंद्रसेन म्हणाला, चित्रांगदा, हा सर्व शिवकृपेचा प्रसाद आहे. माझ्या सुनेने सीमांतिनीच्या ज्या निष्ठेने सोमवारचे व्रत करून गौरीहराची आराधना केली ती निष्ठा आज फलद्रूप झाली. शिवोपासनेच्या पुण्याईने तिचे सौभाग्य अखंड राहिले. इंद्रसेनाने चित्रवर्म्याकडे तातडीने दूत रवाना करून हे शुभ वृत्त कळविले. त्या निरूपाने साऱ्या आर्यावर्तात आनंदाला उधाण आले. चित्रवर्म्याने राजधानीत महोत्सव केला. ब्राह्मणांना व याचकांना उदार हस्ते दानधर्म केला. सीमांतिनीची मनोवस्था काय वर्णन करावी. तिने कितीतरी दिवसांनी साज शृंगार केला. चित्रांगदाच्या भेटीसाठी ती आतुर झाली होती. इंद्रसेन चित्रांगदाला घेऊन आर्यावर्तास आला. त्याने आपल्या पुत्राचा सीमांतिनीशी पुन्हा विवाह लावून दिला. चित्रांगदाने तिला पाताळलोकीच्या अमूल्य भेटवस्तू दिल्या. तेथून आणलेले अमृत पाजले. मग तिला घेऊन आपल्या नगरात परतला. त्याने सीमांतिनीसह पुष्कळ वर्षे राज्य केले. ही कथा सांगून श्री गुरु त्या ब्राह्मण दंपतीस म्हणाले, सोमवार व्रताचे महात्म्य अगाध आहे. तुम्ही दोघांनी या व्रताचे नित्य आचरण करा.
ती माझीच सेवा आहे. या सेवेने तुमचे कल्याण होईल. श्री गुरूंची आज्ञा ऐकून दत्त विप्र पत्नीसह आपल्या गावी परतला. आपल्या पुत्राला आरोग्य प्राप्त झाले म्हणून त्याच्या मातापित्याला खूप समाधान वाटले. सुनेने त्यांना गाणगापुरातील समग्र हकीकत सांगितली. ते ऐकून त्यांच्या आश्चर्याला पारावरच उरला नाही. त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेने वंदन केले. या आनंद प्रित्यर्थ ब्राह्मणांना भोजन दिले. अपार दान धर्म केला. श्री गुरूंच्या कृपेने दत्त विप्राय उत्तम गृहस्थ सौख्य लाभले. त्या दाम्पत्यास 5 विद्वान पुत्र झाले. ते दाम्पत्य दरवर्षी श्री गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापुरास येत असे. सिद्ध म्हणाला, नामधारका, गाणगापुरात असताना श्री गुरूंची चहूकडे कीर्ती होती. श्री गुरूंचे चरित्र म्हणजे अमृताची पोई आहे. भाविकांनी तृप्ती कमी होईपर्यंत त्या अमृताचे सेवन करावे. श्री गुरुदेव दत्त.